नांदेड शहरातील कॅनॉल रोडवर ई-स्क्वेअरजवळ काल मध्यरात्रीनंतर झालेल्या गँगवॉरमध्ये तिघांचा मृत्यू झाला. एकाला तर चक्क रुग्णालयात उपचारासाठी आल्यावर ठार करण्यात आले. साई लाला गँग आणि सदा गँग या दोन गँगमध्ये हे टोळीयुद्ध झाले. मयत आणि त्यांचे साथीदार हे सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर MPDA अंतर्गतही गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मयत अरिजितसिंह चव्हाण हा महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधून उद्धव ठाकरे गटाचा उमेदवार होता. काल रात्री अरिजितसिंह चव्हाण आणि त्याचे दोन साथीदार ई-स्क्वेअरमधून धुरंधर चित्रपट पाहून बुलेटवर निघाले होते. त्यांना गाठण्यासाठी साई लाला गँगचे सदस्य मोहम्मद अरबाज, सय्यद आवेज आणि त्यांचे साथीदार दबा धरून बसले होते. चित्रपट पाहून थोड्या अंतरावर अरिजितसिंह आणि त्याचे सहकारी आले असता त्यांना गाठून हल्ला करण्यात आला. तलवार, चाकू आणि धारदार शस्त्रांचा वापर दोन्ही गँगमध्ये करण्यात आला. त्यात सदा गँगचा अरिजितसिंह चव्हाण आणि साई लाला गँगचा मोहम्मद अरबाज या दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर आवेज आणि अन्य जखमींना विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले होते. रुग्णालयात अरिजितसिंह चव्हाण याचा भाऊ आणि वडील आलेले होते. रुग्णालयात जखमी मोहम्मद आवेज याला दाखल करत असताना अरिजितसिंह चव्हाण याच्या भावाने आवेजवर चाकूने वार केले. यात आवेजचा मृत्यू झाला. या प्रकरणात पोलिसांनी 4 जणांना अटक केली आहे. आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मोठी धरपकड केली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले. नांदेडमध्ये ते रात्री जवळपास 1:30 वाजता एक जे दोन रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की एक अनिल पंजाबी, साई लाला यांचे काही असोसिएट्स ग्रुप्स आणि दुसरी बाजू अरिजित चौहान असा त्यांचे जे 2-3 मंडळी होता तिथे. तो असा 2 रायव्हल ग्रुप दिसतो, ज्यामध्ये की रात्री मारामारी झाली ई-स्क्वेअर मॉलजवळ. आणि त्यामध्ये स्पॉटवर सिरियसली इंजर्ड जे झाला, दोन्ही रायव्हल ग्रुपच्या एक इंजर्ड झाला सिरियसली, अरिजित चौहान आणि तसेच दुसरा अरबाज एके जे अरबाज एके साई लाला आणि अनिल पंजाबी ग्रुपचा मेंबर आहे, असोसिएट आहे, त्यांच्यासोबत असतो असा दिसतो. तो एकंदरीत असा दिसतो की 2 ग्रुप जे क्रिमिनल मोठी हिस्ट्री आहे दोन्ही ग्रुपच्या, जे टोळी म्हणतो, त्यामध्ये अनिल पंजाबी सध्या MPDA जेलमध्ये आहे. साई लालासुद्धा जवळपास 1.5 महिन्यापूर्वी MPDAमधून बाहेर आला होता. त्यांचे जे असोसिएट आहे त्यांच्यावरसुद्धा मोठी क्राईमची हिस्ट्री आहे आणि MPDA 55-56 सारखा कारवाई प्रपोज्ड आहे किंवा झालेली आहे. दुसरा बाजू जे आहे, दुसरा ग्रुप अरिजित चौहानवर सुद्धा 9 गुन्हे दाखल होता, पास्ट गुन्हे. त्यांच्यासोबत जे एक आरोपी जे आम्ही अरेस्ट पण केलेला आहे, इंजर्ड आहे, त्यांच्यावर सुद्धा MPDAची कारवाई झाली होती, 2025 बाहेर आला होता. तो एकंदरीत दोन्ही गँगवर मोठी क्राईम हिस्ट्री आहे आणि पोलीस करून जे स्ट्रॉंगेस्ट पॉसिबल प्रतिबंधक कारवाईसुद्धा झालेला होता MPDA आणि हद्दपार सारखा. आणि हा दोन्ही गँगची रायव्हलरीमध्ये ई-स्क्वेअरजवळ रात्री इन्सिडेंट झाला आणि जे अनिल पंजाबी साई लाला ग्रुपच्या 2 मेंबर असोसिएट्स म्हणू शकतो आपण, अरबाज आणि आवेज, हा दोन्हीची डेथ झालेली आहे एक बाजू. दुसरा बाजू अरिजित चौहानची पण डेथ झाली. हॉस्पिटल असा एकंदरीत 3 डेथ हा इन्सिडेंटमध्ये झालेला आहे. हॉस्पिटलमध्ये एकाचा खून करण्यात आला. असं आहे की ते ऑलरेडी 2 जे आहे मोस्टली इथेच सिरियसली इंजर्ड होता आणि आवेज पण सिरियसली इंजर्ड होता. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल फर्स्ट गेला जवळ असताना, नंतर रेफर झाला विष्णुपुरी आणि विष्णुपुरीमध्ये ते ऑलरेडी सिरियसली इंजर्ड कंडिशनमध्ये गेला होता. आणि तिथे ऑलरेडी अरिजित चौहानचे भाऊ आणि वडील, जे अरिजित चौहानची डेड बॉडी मॉर्चरीमध्ये शिफ्ट होत होता, तिथे ऑलरेडी होता आणि तिथे पण त्यांच्यावर वार झाला. तो सिरियसली इंजर्ड ऑलरेडी होता, वार पण झाला आणि सेफ्टी त्यांची पण ट्रीटमेंट दौरान आहे. ते धुरंधर चित्रपट पाहून निघाले होते अशी माहिती. दोन्ही गँग नाही, फक्त 3 जे अरिजित चौहान आणि त्यांच्यासोबत 2 लोक, हा एक बुलेट गाडीवर गेला होता आणि मूव्ही बघून ते बाहेर आला होता आणि ते जवळपास 1 ते 1:30 वाजे जे शो कंप्लीट होतो त्या वेळ जे आहे त्याच्याच दौरान हा इन्सिडेंट झालेला आहे. काय आरोपी ताब्यात आहेत सर? जवळपास आपण 4 आरोपी आतापर्यंत ताब्यात घेतलेला आहे. टीम्स बाकी जे लोक आहेत त्यांचे मागे आहे आणि मोठ्या पैमानेवर आपण ह्यामध्ये धरपकड आणि अरेस्ट करणार.